देशाचा अपमान करण्याची मालिका काँग्रेसच्या नेतृत्वाने सातत्याने सुरूच ठेवलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी आपल्या देशाचा अभिमान अस्मिता असणारा आपला तिरंगा, त्या तिरंग्याचा केक तयार करून तो कापण्याचा नालायकपणा केलेला आहे. म्हणजे सातत्याने देशद्रोहाच्या विषयामध्ये ही काँग्रेसची मंडळी पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की सोनिया गांधीजींनी त्या ठिकाणी वंदे मातरम सुरू असताना त्या वंदे मातरम राष्ट्रगीताचा अपमान केला. त्या ठिकाणी वादविवाद त्या कार्यक्रमादरम्यान केला. राष्ट्रगीत सुरू असताना वादविवादाचं स्वरूप तयार केलं. आज तिरंगा असलेला केक त्या ठिकाणी तयार केला जातो आणि त्याला कापण्याचं काम केलं जातं. हे खरं तर चीड आणणार आहे. राहुल गांधींकडून सुद्धा सातत्याने अशाच प्रकारचा देशाचा अपमान आणि राष्ट्रगीताचा अपमान होण्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत. हे आपोआप घडतंय की ही काँग्रेसची मंडळी जाणीवपूर्वक करतायत, हा प्रश्न पडावा अशी स्थिती तयार झालेली आहे. म्हणजे एकीकडे राहुल गांधी खूप देशाचा पुळका असल्याच्या आविर्भावात देशाचं पवित्र संविधान घेऊन फिरतात आणि लोकांना गुमराह करण्याचं काम करतात, चुकीचा आभास तयार करण्याचं काम करतात. आणि वस्तुस्थिती मात्र ही समोर येते, देशाच्या अस्मितेच्या विषयात सातत्याने अपमानाची भूमिका ही सगळी मंडळी घेताना दिसतात. आणि त्यामुळे आमची त्या ठिकाणी मागणी आहे, आमचं सरळ म्हणणं आहे की देशाच्या तिरंग्याचा केक तयार करणं आणि तो कट करणं हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाहीये. तुमच्या नेत्यांची थोबाड असलेले केक तयार करा, तुमच्या नेतृत्वाचे चेहरे लावून त्याला कापा, आम्हाला काही म्हणणं नाहीये. पण अशा प्रकारे देशाच्या अस्मितेच्या विषयामध्ये आम्ही नो कॉम्प्रोमाइजची भूमिका ठेवतो आणि त्यामुळे या काँग्रेसच्या नेत्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ही मागणी यानिमित्त